नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. अध्यायाचा सारांश. अर्जुन विचारतो आणि भगवान कृष्ण त्याचे उत्तर देतात. सर्वश्रेष्ठ ब्रह्म हे अविनाशी आहे. आपला आत्मा हा अध्यात्म आहे. विसर्ग ज्याने जीवाची निर्मिती होते ते कर्म आहे. सर्व नाशवंत वस्तू अभिभूत असे म्हणतात. पुरुष अधिदैव आहे व मी स्वतःच अधियज्ञ आहे, जो आतला साक्ष आहे. श्लोक 1:4. जो मृत्यूसमयी माझा विचार करतो तो मला प्राप्त होतो. श्लोक 5. तू मृत्यूसमयी माझा विचार करशील तर ती तुला प्राप्त होशील. म्हणून श्लोक 6. म्हणून तू सर्व समयी माझा विचार कर आणि युद्ध कर, असे भगवान कृष्ण अर्जुनास सांगतात. श्लोक 7. योगाच्या अभ्यासाने मनात शिस्तबद्ध करून माझ्यावर ध्यान केल्याने तू मला प्राप्त होशील. जो माझे सतत ध्यान करतो त्यास मी सहज प्राप्त होतो. श्लोक 14. महात्माजन मला पाहून परत जन्मास येत नाहीत व आश्वासत आणि दुःखदायक विषयातून मुक्त होतात. ब्रह्मलोकापासून खाली सर्व लोकांची पुनर्निर्मिती होते व मला पाहून परत जन्म नाही. श्लोक 18. 2000 चतुर्युगे कृत, त्रेता, द्वापार आणि कली गुणिले 2000 बरोबर ब्रह्माचे 24 तास किंवा 1 दिवस. सर्व ब्रह्मदेवाच्या दिवसात जन्मास येतात व त्याच्या रात्री ते परत त्यात जातात. श्लोक 16-19. या सर्व प्रगट व्यक्त्या पलीकडे अतिदैवी पुरुष आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही. तेच ध्येय आहे आणि तेच माझे अंतिम स्थान आहे. श्लोक 20-21. त्या देवी पुरुषाचे केवळ अनन्य भक्तीनेच प्राप्ती होते. श्लोक 22. मी तुला काळाचे 2 मार्ग सांगेन. श्लोक 23. जे उत्तरायणात मरण पावतात ते परत येत नाहीत आणि जे दक्षिणायनात जातात ते परत येतात, म्हणजे पुन्हा जन्म घेतात. हे ध्यानात ठेवून योगी नेहमीच व सर्व काळ माझ्याच विचारात असतात. ज्या योगी ते मला पावतात. श्लोक 24-27. असे जाणून ते योगी वेदाच्या अभ्यासाने मिळणाऱ्या सर्व फळास किंवा दान करून मिळणाऱ्या आणि सर्व यज्ञ कर्माच्या आणि व्रताच्या फळापलीकडे जातात आणि मला पावतात. फलश्रुती. सतत परमेश्वराचे ध्यान करा, ज्याने मृत्यूसहित त्याची तुम्हाला आठवण होईल. मन व बुद्धी त्यावर केंद्रित करा. निरंतर भगवंतच, इतर सर्व गोष्टी सोडा. मनाची शिस्त आणि सतत अभ्यास याने त्याला करू शकतात. त्याला पावल्याने पुनर्जन्म नाही. आपले ध्येय भगवंत भगवंत भगवंत. एकतत्व नाम रामकृष्ण गोविंद. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.